काही काही दशरथाची बायको होती आणि काही काही बायको आणि फक्त शेजारची खोटावपट आली आणि 10 मिनिटं मोंग्या करून गेली. तुम्हाला माहित नाही मला दशरथ मरण पावला. कैकेयीच्या डोळ्यात पाण्याचा थेंब सुद्धा नाही आला. म्हणून महिलांना एक वाक्य पाया पडून सांगतो शेख मोहम्मद बाबा पुढं, आपल्या घरातल्या कोणत्याच गोष्टी कधी शेजारच्या बाईपाशी बोलायच्या नाहीत. आजपासून स्ट्रिक्ट. तिला माझं नाव सांगा कोण आहे ती मी पाहतो. तुम्हाला आणि ती शेजारच्या बाईपाशी बुकायचंच नाही. तिचा धंदा येतो. शेजारच्या बाया म्हणजे दरिद्री. याच्या घरात तोंड घाल त्याच्या घरात तोंड घाल. काही सकाळीच बिन आंघोळीच्या सहज आलती नदी उमर नाठी जागा मोकळी पडली. मुलं तर तिकडे इकडं कुठं झाली थोबडवाशी. आणि आपण चहा पाजायचा आणि तिला सांगायचं सगळं. कशाला जग मारायची. विनोद समजू नका. शेवटी कुटुंब कुटुंबाला आहे. उद्या जरी आपली मुलं सुनबाई खराब असेल तर म्हातारपणी आपल्याला तिथंच आभ्यायचं आहे. ऍडजस्टमेंट केली पाहिजे आपण महिलांनी. आपल्या सुनेची माहिती शेजारी कधी सांगू नये, बोलू नये कधी. उद्या आपले इंद्रिय थकले ती 2 घोटका होईना पण तीच चहा देणार आहे. शिव्या देऊन का होईना अर्धी भाकर तीच देणार आहे. ही शेजारची भुकणारी देणार आहे का. आणि जिच्याजवळ सांगते तिची सून पळून गेली आणि ती आपल्या सुनाची माहिती काढायला लागली. केवढा येणार. आणि ही त्याला म्हणती तुझं बरं झालं बाई तू तर मोकळी झाली. म्हणजे हिलाही बरं वाटलं. सांगायचं नाही कधी. गुप्त गोष्ट मित्राला सांगायची नाही आणि घरातली माहिती शेजाऱ्याला सांगायची नाही. कधीच नाही. नाही अजिबात सांगायचं नाही. म्हातारे माणसं तुमच्या मुलासारख्या नाही. थोडंसं मुलं बाळा त्रास देतात घरात, सांगायचं नाही कोणाला. थोडं सहन करा ना. काय फरक पडला. काय सहन केल्याशिवाय एवढी मोठी यात्रा झाली का. सहन केल्याशिवाय साधुत्व आलं काय. असं गप्पा मारून येतं का. सहन करा ना. सहन करा. महिला म्हणतात सुनबाई थोडी नंगात मिळाली ना मिळू दे ना. तुझ्यावर धावून येते ना येऊ दे ना. तू इंद्रिकडचं ऐक. थोडी शांत राह. थोडी शांत राह. तुझ्या सुनेला अशी सून येईल तू काठी टिकीत भांडण मिटवायला असेल. थोडी कळ. 2 म्हातारे तेच करते बाई. भांडणच मिटित. थोडी कळ काढा. थोडी लोकांनी पाप करून इस्टेट कमवली ना कमवू द्या ना. तुम्ही कळ काढा. गेम होणार. इंद्रिकाचे वाक्य भाऊ हे काल खरे आज खरे. पाप किती करा गेम होणार. थोडी कळ काढा. टक्का काढायचा आणि तुम्हाला काढा ना. घरकुलात टक्का काढा, अंगणवाडीत काढा, घोडीत काढा, भातात काढा, डांबरीत काढा, मुरमात काढा. गेम होणार. थोडी कळ काढा. होऊ द्या ना. वाईट होते पण गेम. मग पडले म्हातारपणी. कार्यक्रम होणार. काही लोक केले कर्म झाले ते